Hi. Today we will see various types of hydrocarbons, whether it is straight chain, branch chain, or it is a cyclic one, whether it is saturated or unsaturated. That's what we are going to see. Various types of hydrocarbons. All types of carbon compounds, whether straight chain, branch chain or a cyclic, can be saturated or unsaturated. मग ते ब्रँच असो, स्ट्रेट चेन असो की सायक्लिक असो, त्यामधले काही सॅच्युरेटेड असू शकतात, काही अनसॅच्युरेटेड सुद्धा असू शकतात. म्हणजे असं काही ठोकताळं नाही आहे की बा स्ट्रेट चेन असेल तर सायक्लिक, स्ट्रेट चेन असेल तर सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड. इट इज नॉट देअर. तर स्ट्रेट असो, ब्रँच चेन असो किंवा सायक्लिक असो, त्यामध्ये दोन्ही पण असू शकतात, सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड. So this is explained by the various example of hydrocarbons in table 9.15. So first we will see straight chain hydrocarbons. Straight chain hydrocarbons. फक्त स्ट्रेट चेन वाले पहिले पाहू तर सर्वात महत्त्वाचं त्यांनी घेतलेलं उदाहरण प्रोपेन. इट इज प्रोपेन. ओके, प्रोपेन C3H8. ओके, स्ट्रेट चेन असल्यामुळे याला काढणं खूप सोपं. सो इट इज तीन घेऊन घेतले आपले सरळ सरळ स्ट्रेट असल्यामुळे. आणि मग रिमेनिंग बॅलन्सेस आर B2 with hydrogen. So we do have 8 hydrogens. So all these 8 hydrogens are arranged here. So it is our propane. It is having the molecular formula C3H8. Now this is ends with N. There is a single bond in between the carbon atoms. So this is a saturated hydrocarbons. Okay. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय? कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, त्यांना आपण अनसॅच्युरेटेड म्हणतो. सो वी विल मूव ऑन टू अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि मग आता इथं प्रोपेन घेतला तर इट इज प्रोपीन. इट इज प्रोपीन अँड इट्स फॉर्म्युला इज C3H6. इट्स फॉर्म्युला इज C3H6. ओके, तर बघा आता आपल्याला काय करता येईल तर लिहायचं कसं याचं स्ट्रक्चर फॉर्म्युला. तर सरळ सरळ कार्बन लिहिले. ओके, पहिले सिंगल बॉन्डच द्यायचा. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं की कार्बनची व्हॅलेन्सी हायड्रोजननी सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करायचा, जेवढे असेल तेवढे. तर 1 2 3 आपण हायड्रोजन दिले इथं 1 2 3 4 5. ओके, आता आपला जो एकच राहिला काही लिहिलाच नाही हा इथे. ओके, 6. सो इट इज अ 6. आणि मग आता पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की इथे तर बरोबर झालं. मग याची व्हॅलेन्सी 2च होत आहे. मग आपल्याला एका ठिकाणी शेवटच्या ठिकाणी इथे डबल बॉन्ड द्यावा लागेल. पण इथे डबल बॉन्ड दिल्याबरोबर आपल्या पुन्हा लक्षात येईल की या कार्बनची व्हॅलेन्सी 5 होती, तर इथे 2 3 4 5. मग एक हायड्रोजन तिचा कमी करावा लागेल आणि तो हायड्रोजन इथे द्यावा लागेल. तर मग हे नुसतं आपण साधी अरेंजमेंट केली पहिले. ओके, मग आता जर समजा हा हायड्रोजन आपण काढला, याला डबल बॉन्ड दिला. ओके, सो इट इज या कार्बनची 1 2 आणि हे 2 4. या कार्बनची 2 आणि 3, तर मग याला हायड्रोजन लावला. ओके, आता बहुंकी हायड्रोजन किती आहे? 1 2 3 4 5 6. ओके, ऑल द 6 हायड्रोजन्स आर देयर. 1 2 3 ऑल द कार्बन्स आर देयर and we have to verify the tetravalency of each carbon atom. So this is 1 2 3 4. This is 2 plus 1 3 4. This is 2 1 3 4. So this is our propene. ENE. So it is double bond. ENE means a double bond. And this is there is a double bond between the carbon atoms.
That's why this is the unsaturated one, unsaturated hydrocarbons. Now it is propyne. It is propyne. आणि पाहून घ्या खूप सोपं आहे कसं तर याचा जर प्रोपेनचा C3H8 आहे तुझ्या वेळेला 2 कमी करा हायड्रोजन कार्बन तेवढंच ठेवा आणखी 2 कमी करा सो इट इज C3H4 so that is the matching आणि मग पुन्हा 1 2 3 ओके आणि मग पहा तर सरळ सरळ आपल्या जवळ हायड्रोजन किती आहे 4 1 2 3 ओके आता आपल्याजवळ एकच राहिला हायड्रोजन आणि इथे या कार्बनची व्हॅलेन्सी 2 झाली याची एकच आता काय करायचं तर मग आपण इथे काय करू 1 2 3 ओके आता हा जो कार्बन आहे 3 + 1 4 ओके पण हा कार्बन याची 3 झालेली आहे सो 1 रिमेनिंग हायड्रोजन सो this is the structure of propyne or structural formula of propyne why it indicates that there is a triple bond among the carbon atoms so it is triple bond no doubt and we have satisfied all the tetravalency of each carbon atoms with the help of the available hydrogen आणि हायड्रोजन याची व्हॅलेन्सी पाहून घ्या 4 आहे या कार्बनची 1 आणि 3 4 याची 3 आणि 1 4 अशा प्रकारे दिस इज अवर प्रोपाइन ऑल दीज आर द स्टेरिक चेन इथे आपण ब्रँचिंग मध्ये कुठेही गेलो नाही ओके आणि मग हे झालं आपलं स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स रिगार्डिंग द प्रोपेन in which 3 carbon atoms are there. How many carbon atoms are there? 3. That is propane C3H8, propene C3H6, propyne C3H4 आणि मग त्यांना आपण व्यवस्थित अरेंज केलेला आहे. Now it is branch chain. आता आपल्याला ब्रँचिंग पॅटर्नच लागेल म्हणजे एकतरी अशी फांदी फुटलेली पाहिजे अशा प्रकारे त्याला अरेंज करता येईल. आता बघू आपण कसं करायचं ते. तर पहिला दिलेला आहे त्याने आयसोब्युटेन. इट इज आयसोब्युटेन आणि मग आयसोब्युटेन ओके. तर आता बघा आयसोब्युटेन इट इज आयसोब्युटेन. आताच आपण सायक्लो एक्झाम्पल होता आता आयसोब्युटेन ओके. तर इथे याचा फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. इट इज C4H10 ओके. दिस कम्स अंडर द ब्रँच चेन म्हणजेच काय होईल सरळ सरळ आपले 4ही कार्बन सरळ नसेल तर कसं असेल एकतरी ब्रँचिंग मध्ये असेल. सो वी विल अरेंज इट इन दिस मॅनर सी ओके. आणि मग असा जेव्हा ब्रँचिंग मध्ये गेला आता आयसो ओके असं त्याचं नाव देतात. आता याच्या ज्या व्हॅलेन्सीच्या त्या हायड्रोजननी सॅटिस्फाय करायच्या ओके 1 2 3 सो इट इज 1 2 3 then it is 4 मग याच्या 1 2 3 1 2 3 4 5 6 7 remaining 3 so it is this is our isobutane. पाहून घ्या मोजून घ्या कार्बन 4 आहे 1 2 3 4 but it is in a branching pattern. Okay, hydrogens are there 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. So all the hydrogens are accommodated here. So this is the branch chain. This is the branch chain. Branch वाली chain. त्याला ब्रँचिंग झालेलं आहे. हे झाला हा ब्युटेनचाच फॉर्म्युला आहे C4H10. पण याला जर ब्रँचिंग मध्ये जर अरेंज केलं तर इट बिकम्स आयसोब्युटेन.
Its name is isobutane. The molecular formula is C4H10. It is same as that of the butane. It is in a straight chain. स्ट्रेट चेन मध्ये जर असतात तर याचा फॉर्म्युला हाच असतात आणि मग त्या तीनच्या नंतर एक कार्बन लावून बाकीचं काम केलं असतं. सो दिस इज द आयसोब्युटेन. देन इट इज आयसोब्युटिलीन. इट इज आयसोब्युटिलीन. BUTY. Isobutylene. It ends with E and E. So there must be a double bond. Okay. आणि मग ब्रँचिंग मध्ये तर ब्रँचिंग मध्ये आपण असं लिहू शकतो. ओके. याचा फॉर्म्युला आहे आयसोब्युटिलीनचा C4H8. कारण दोन हायड्रोजन कमी होऊन जाईल डबल बॉन्ड तर आहेच. मग आता सरळ आपल्याजवळ पर्याय आहे हायड्रोजन बर्निंग. ओके. तीन इथे पण 6 चालेल. आता आपल्याजवळ इथे काय आहे तर 2 8. आता पाहून घ्यायची प्रत्येक व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड झाली का. तर या कार्बनची 1 2 3 4, या कार्बनची 1 2 3 आहे, या कार्बनची 1 2 3 आहे, या कार्बनची 1 2 3 आहे. If we have provided these double bonds, then look at the mixture and calculate the valencies again of these two carbon. This carbon 2 plus 3 4. Okay. This carbon 2 3 4. So all tetravalencies of the carbons are satisfied here. So there is a double bond. That's why, and it is in a branching pattern. So isobutylene. And as it contains the double bond, that's why it is unsaturated hydrocarbons. It is unsaturated hydrocarbons. Okay. तर हे झाले आपले straight chain and branch chain. Then we will move on to cyclic hydrocarbon. These are called as cyclic. They are arranged in a ring. So cyclic form of hydrocarbons. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला cyclohexane. Its molecular formula is C6H12, cyclohexane. And मग आपण आता बघू cyclohexane. तर कसा काढता येते तर ते बघू. It is C6H12 cyclohexane ऍक्च्युअली काढला होता तरी पण एकदा पुन्हा काढून घेऊ. ओके. नो डाउट. 1 2 3 4 5 6. मग इथे 12 हायड्रोजन 6 जवळ एकाजवळ 2. As it is in the form of ring, that's why this is called as cyclic hydrocarbons, and its name is cyclohexane. It is cyclohexane. Okay. Then it is. This is hexane, that means there is a 6 carbon atoms. Now it is cyclopentane. It is a cyclopentane. That means there must be a 5 carbon atoms, pentane. So it is C5H10. C5H10. तर याचं जर समजा आपण पाहिलं तर 5. ओके. तर 5 आपल्याला सरळ असे अरेंज करावे लागेल. सो 5 कार्बन atoms are there. Okay. So again, it is H. It is C5H10. Okay. इथली लिहिलं आहे तरी 1 2 3 4 5 आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड आहे. So as it is in a ring form, that is called as cyclic. That is called as cyclic hydrocarbons. And as there are 5 carbon atoms, so its name is cyclopentane. Then there are, this is cyclohexane. Then cycloheptane, cyclooctane. अशा प्रकारे आपल्याला करता येईल.
आणि ती रिंग झाली पाहिजे. So this is the saturated hydrocarbons as there is a single bond in between the carbon atoms. Nowadays a cyclohexane च्या जागी hexene करू आपण. Nowadays cyclohexene, hexene E ने end होता है म्हणजेच काय होईल? It is unsaturated. E म्हणजे डबल बॉन्ड असेलच कुठे ना कुठं. ओके, तर its formula is C6H10. C6H10. So again, as it is cycling, so it must be in a ring. Okay, आता आपल्याला 10. ओके, 2, 4, 6, 8. तर इथे जर 2 हायड्रोजन ऍडजस्ट केले तर काय होईल? फॉर एक्झाम्पल हा तर कार्बन सॅटिस्फाईड होईल, पण याच्या 2च असेल, याच्या 2च असेल. इथे जर समजा आपण डबल बॉन्ड दिला, ओके, आता या कार्बनच्या 1, 2, 3, सो हियर 1, इट इज 4. नाव रिगार्डिंग दिस 3, so it is 4. आणि मग this is our cyclohexene. This is our cyclohexene. पाहून घ्या, 2, 4, 6, 8, 9, 10. 10 कार्बन झाले, 10 हायड्रोजन झालेले आणि 6 कार्बन. And it is in a ring form. So this is the cyclic hydrocarbon. As there are 6 carbon atoms, that's why its name is parent name is hexane, but as it contains the double bond, that's why it becomes hexane, and it is in a cyclic form, ring form, that's why its name is cyclohexene. Cyclohexene, double bond ENE. ओके, 6 आहे तर 6चा पॅरेंट पहिले हेक्सेन होते, पण डबल बॉन्ड असल्यामुळे हेक्सेनचा हेक्सीन होईल, तो झाला, आणि रिंग मध्ये आहे म्हणून सायक्लो. सो दिस इज द name of this compound, cyclohexene. Okay, now it is benzene. It is benzene. It is benzene, and its formula is C6H6. Its formula is C6H6. Okay, again it is end with E and E. So there must be a double bond. So we will give them as per our convenience. And 1, 2, 4, 5, 6. आता इथे आपल्याजवळ किती आहे? तर हायड्रोजन 6च आहे. ठीक आहे, आपण साध्या पद्धतीने जाऊ. ओके, प्रत्येकाला एक एक देऊन देऊ. कशाला मांडणं? आता इथे पाहिल्यावर असं लक्षात येईल की प्रत्येक कार्बनची 3च व्हॅलन्सी झालेली आहे. 3च व्हॅलन्सी झालेली आहे. तर बघू आता, जर समजा आपण इथे जर डबल बॉन्ड दिला तर आता या 2च्या दरम्यानच बघू. या कार्बनची 2 आणि 3, 4, 2, 3, 4. ओके, तर या कार्बनचं प्रकरण निपटलं. आता या कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, याची 3 आहे. ओके, याची 3 आहे, पण याची 4 झालेली असल्यामुळे याचा काही संबंध नाही. याची 3 आहे, याची पण 3च आहे. तर मग इथे एक डबल बॉन्ड दिला, कारण सर इथे का बरं नाही दिला? तर पाहून घ्यायची या कार्बनची 2, 3, 4 आहे. बरं, चालेल. या कार्बनची 2 आणि 3 आणि 4, या कार्बनची 2, 3, 4, म्हणजे हा डबल बॉन्ड इथे दिल्यामुळे सगळं निपटलं. ओके, आता पुन्हा हा कार्बनची सॅटिस्फाईड झालेली आहे, याची 3 आहे आणि याची 3 आहे. तर इथे जर डबल बॉन्ड दिला तर सगळ्या कार्बन आयटम्सची सॅटिस्फाईड होते. आणि मग इथे काय होईल? अल्टरनेट डबल बॉन्ड इज देअर इन अ बेन्झीन ॲटम. अल्टरनेट डबल बॉन्ड इज देअर इन अ बेन्झीन ॲटम. नाही तर मग तुम्ही करून पहा, प्रत्येक ठिकाणी डबल बॉन्ड देऊन पहा, कुठे व्हॅलन्सी 5 होईल. प्रत्येक ठिकाणी डबल बॉन्ड येणारच नाही. आणि मग डबल बॉन्ड आहे म्हणून
साय आपण त्याला बेन्झीन असं स्पेशल नाव दिलेलं आहे. ओके, बेन्झीन याला असं, आणि बेन्झीनचं स्ट्रक्चर असं असते, अल्टरनेट डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स. म्हणजे एक डबल बॉन्ड, मग सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. सो it is learned from the structural formula of benzene that it is a cyclic unsaturated hydrocarbon. याच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावर लक्षात येईल, दिस इज द सायक्लिक, नो डाउट. अनसॅच्युरेटेड आहे, द रिझन काय, देयर इज अ डबल बॉन्ड. सो दिस इज द सायक्लिक अनसॅच्युरेटेड hydrocarbon, as carbon and hydrogens are there. So there are 3 alternate double bonds in the 6-member ring structure of benzene. 6-member ring structure of benzene, and there is a alternate double bonds. Okay, in the 6-member ring structure of benzene, the compounds having its characteristics unit in their structure, आणि मग असं जे characteristics unit आहे त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये, these are called as aromatic compounds. आणि मग अशांना म्हणायचं aromatic compounds. alternate double bonds आहे, ring structure आहे, unsaturated आहे. So these are called as aromatic compounds. Example, remember aromatic compounds, benzene. Aromatic compounds are लक्षात घ्यायचं, benzene. So it is all the various types of hydrocarbons, that is straight chain, branch chain, and cyclic hydrocarbons. We understood all these with the help of their structural formulae. Molecular formula is given, we have drawn structural formulae. There are also shown in the chart, but with understanding what we have drawn here. So it is all over from the today's lecture. Next time, functional groups in a carbon compounds. Till then, bye.